अर्पिता, अर्पिता मला ना वीट आलाय आता तुझा. अगं जगू द्या आम्हाला आमचं आयुष्य. निघून जा का आमच्या आयुष्यातून. नाही, तू जाणार नाहीस, तू जाणार नाहीस. मलाच काहीतरी करावं लागेल. चल अगं चल. काय करतेस तू? या थराला गेलीस तू? हात सोड तिचा. मलाच सांग तू. मलाच सांग. आणि ते चुकीचे सल्ले ऐकत बस. त्याची की तुला कळते का तू काय करून बसलायस ते? अरे 4 पैसे येणार होते घरात, ते बंद झालेत. आता माशा मारत बसणार आहेस? नाही, मी शेवटचं सांगते. जर आज ही घरातून बाहेर गेली नाही ना तर मी निघून जाईन. माझी नोकरी गेलीये, पण मला दुसरी नोकरी मिळालीये. आणि अर्पिता, हे सगळं तुझ्या विल पॉवरमुळे शक्य झालंय. मला सरकारी नोकरी मिळालीये. नचिकेत, हिला हिला वाचवण्यासाठी तू कुठल्या लेवलचं खोटं बोलतोयस कळतंय ना तुला? नाही कळतंय ना? अरे नापास झालायस तू. नाही आता म्हण ना, तो रिझल्टही खोटा होता. नाही, मी असं काही बोलणार नाहीये. कारण जो निकाल आपण बघितला त्या लिस्टमध्ये माझं नाव नव्हतंच. आणि मला आजच असं कळलंय की फक्त एका गुणामुळे माझी ती संधी हुकली. आणि ज्या मुलाचं नाव त्या लिस्टमध्ये होतं त्याने ती नोकरी करायला नकार दिलाय. आणि त्यामुळेच मला सरकारी नोकरी लागलीये, ते सुद्धा बी ग्रेड ऑफिसरची. काय तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये? थांब. पुरावाच आणलाय तुला दाखवायला. आई, आई याला खरंच सरकारी नोकरी लागलीये. बाबा बघा ना. आता तरी बसला का विश्वास? हो. नचिकेत, मला ना खरंच काही कळत नाही. जरा नीट समजावून सांग ना. बाबा त्याचं काय आहे, जेव्हा एखाद्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा त्याच्यात 2 लिस्ट बनतात. एक मेरिट लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट. अवघ्या एका गुणाने माझं मेरिट लिस्ट मधलं नाव हुकलं, पण त्यामुळे वेटिंग लिस्ट मध्ये माझं नाव पहिलं आलं. आणि मेरिट लिस्ट मध्ये जो कॅन्डिडेट शेवटी होता त्याने ती नोकरी नाकारली. आणि माझ्या नशिबाने ही नोकरी मला मिळाली. बाबा, जो माणूस मेहनत करतो ना त्याला नशिबाची साथ नक्की मिळते. आणि महत्वाचं म्हणजे तू हार मानली नाहीस, सातत्याने प्रयत्न करत राहिलास, म्हणून हे यश तुला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन.
थँक्यू सो मच. मी गौरीला बोलून आणते. दादा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू अर्पिता. हे सगळं तुझ्यामुळे. वाश नचिकेत, आमची कॉलर टाईट केलीस तू. नचिकेत अभिमान वाटतो तुझा. नाव काढलंस रे. असंच यश तुला मिळत राहू. मग नवरा कोणाचा आहे? कोणाचं आहे ग? अरे नचिकेत. ए, पण बाकी सगळं राहू दे. पार्टी हव्या आम्हाला. येस पार्टी करायची. आपण सगळ्यांनी पार्टी करायची. हा, आणि पार्टी होईल. अरे निदान पेढे तरी आणायचे. आणलेत पेढे आणलेत मी. सगळ्यांचं तोंड गोड नको का करायला? नचिकेत आधी देवासमोर ठेव. हो. दादा रे, पहिला पेढा मला कुठे? आणि ह्यावर फक्त तुझा अधिकार. हे माझं नाही, तुझं यश. आजपर्यंत सगळ्यांनी हिणवलं ग मला, पण तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. खंबीरपणे उभी राहिलीस अर्पिता. सगळ्यांची बोलणी खाल्लीस, पण मला माझं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. त्यामुळे हा इतका आनंदाचा दिवस मला बघायला मिळालाय, हे तुझ्याशिवाय शक्य झालं नसतं. म्हणून हे यश तुझं आहे. काय झालं? मी अर्पिताला पेढा भरवला म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? अरे तिचं क्रेडिट आहे ना, तिला मिळू दे ना. तुम्हा सगळ्यांची बोलणी खात तिने नचिकेतला खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला, नचिकेतला यश मिळालं, हे आपण नाकारू शकत नाही ना. अरे चेहऱ्यावर हसू आण. आनंदाचा सण साजरा करावा ना, असा दिवस आलाय. दोघांचा तिरकस वागू नका, गालबोट लावू नका. काहीतरी गोडा धोडाचं करा मस्त पैकी. थँक्यू सो मच पापा. थांब पेढा आणतो. अगं हो. देणार. आज मस्त पार्टी करूया. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. बरे आहेत ना आता? नेमकं काय झालं होतं काल? हो पप्पा, बसा इथं बसा. मी जरा जाऊन येतो. हलू नका, येतो मी.
अरे नका मारू. अरे मी का फसवाय तुम्हाला? मित्र आहात रे तुम्ही. अरे नका मारू. बाबा 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 शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. नका सांगू, नका सांगू. तुम्ही शांत व्हा ते. कालची तुमची अवस्था बघून असं झालं की तुम्हाला पुन्हा तेच सगळं जुनं आठवलंय. बाबा विसरून जा ना आता ते सगळं. बाहेर पडा या सगळ्यातून. त्या एका प्रसंगाने तुमचा आवाज हिरावून घेतला. मनातून झटकून टाका ती घटना. पुन्हा असं पूर्वीसारखं असं भरभरून बोला, कळकळून असा. कित्येक वर्षात मी तुमचा आवाज ऐकला नाही बाबा. तुमच्या तोंडून मला माझं नाव ऐकायचं. ए सम्या, अशी हाक मारा ना भरत प्लीज. मला माहिती आहे माझं चुकलं. मी तुमच्या बरोबर यायला हवं होतं काल डॉक्टरांकडे. हे सगळं झालंच नसतं. पण सरांनी मला अचानक थांबायला सांगितलं त्यामुळे मला तुला जर ती चूक कळली तर ती सुधार, नाहीतर यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. पण माझी अशी काय चूक झाली होती की सर या लेवलला गेले? फ्रेंड्स, तू आणि ती मुलगी तुमच्या जे आणि जितकं आहे ते तसंच आणि तेवढंच राहू दे. पुढे जाऊ देऊ नकोस. या सगळ्याचा तर विचारच केला नाही मी. अरे समीर, हा. अरे त्या भडकमकराने बोलवलंय तुला. पाणीपट्टीच्या हिशोबात काहीतरी गडबड झाली म्हणत होता. जा 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 उठ. बरं ठीक आहे, मी फ्रेश होऊन जातो. अरे कशाला, छान दिसतोस. जा जा जा. अरे मी ठेवते ना, मी ठेवते. अरे तू जा पटकन, नाही तर तू कटकट करत बसे. जा जा रे. हॅलो, ठरल्याप्रमाणे तू याला निघालाय. मी सांगितलंय तसंच कर. पप्पा तुला किती वेळा थँक्यू बोलू. नचिकेत दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा आहे. तू त्याचं स्वप्न पूर्ण केलंस, तेही आमच्या ध्यानीमनी नसताना. तुला कसं आणि किती वेळा थँक्यू बोलू ना, माझं मलाच कळत नाहीये. थँक्यू. अनपेक्षित आनंद येऊ दे किंवा अपेक्षित दुःख, तुम्ही असं हसत सगळ्याला सामोऱ्या झाला. एकदम असं ताठ मानेन. अर्पिताचा फोन आत्ता. हॅलो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही सगळं ठीक आहे. मला ऍक्च्युली तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. आनंदाची बातमी? काय? माझा ना दादा आहे, नचिकेत दादा. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि मागच्या अटेम्प्ट मध्ये फक्त एका मार्कमुळे त्याचा नंबर हुकला. हा, पण त्याच्या आधीच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे नचिकेत दादाचा नंबर लागला आणि त्याची थेट नियुक्ती झालीये बी ग्रेडचा सरकारी अधिकारी म्हणून. अरे वा वा वा, काय मस्त न्यूज दिली तुम्ही. मनापासून आनंद झालाय मला. झाला ना, म्हणूनच ही बातमी सगळ्यात आधी मी तुम्हाला देते. हा,
हो खरंच. अभिनंदन अभिनंदन. तुला हे ऐकावंच लागेल. आता हे मी सगळं तुझ्यासाठी करतोय ना, हे सगळं मी कशासाठी करतो? हॅलो, मला जरा ठेवावं लागेल फोन. पण पार्टी पाहिजे. उद्या भेटू स्टँडवर. हो हो चालेल. सगळं ठीक असेल ना? तू का फाडतेस तो फोटो? तू एकदा बघ तर. पण मी का बघू हे फोटो पप्पा? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय ना. ऐक ऐक, हे बघ अगं, ही चांगली मुलं आहेत, चांगल्या घरातले आहेत, आपल्या बराबरीचे आहेत. पप्पा मी तुम्हाला सांगितलंय मी लग्न करेन तर फक्त समीरशी. अगं हाती घोडा उंट राजा वजीर, नाही 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 नाही, वजीर राजा उंट घोडा हाती. आई ये ना बुद्धिबळ खेळायला. शाळेत सर्वांना येतं, मलाच येत नाही. अरे मला तरी कुठे येतं? अगं नाही, तू ये ना. सांगितलं एकदा नाही येत मला खेळता. जा तू खेळ. काहीतरी होईल. सलीम मामा, सलीम मामा इम्पॉर्टंट कॉल आहे श्रेया. नंतर ये ना. नाही नाही, तुम्हाला नाही मी एक माझा भाचा. मामा ये ना. श्रेया कॉल चालू आहे. नाही 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 नाही, अहो, आहे ना मी फ्री मी तुम्हाला नाही हो, मी आहे ना, फ्री आहे ना, बोला की. श्रेयू चल मी खेळते. मी शिकवते तुला. ये. आजी खरंच? हो. आई तू आणि बुद्धिबळ म्हणजे काय? तुला काय तुझी आई आडाणी वगैरे वाटते का ग? अगं समोरच्याच्या डोक्यातले विचार सरळ वाकडे आपल्याला बरोबर कळले ना की मग आपल्याला आपली अचूक चाल खेळता येते. अशी. अगं समीरला पण हे लग्न मान्य नाही. आणि माझं ऐक, कसं आहे, मनाविरुद्ध केलेलं लग्न कधीच सुख देत नाही बाळा. एक मिनिट पप्पा, मला सांगा तुम्हाला समीर आवडतो ना? हो. मग प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, माणूस म्हणून समीर चांगला आहे, त्यात वादच नाही. अगं पण त्याचे ते घरचे त्यांचा विचार जरी आला ना तरी माझ्या डोक्यात नाही 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 नाही, तू हा विचार डोक्यात काढून टाक. हा विषय इथेच बंद कर. नाही पप्पा, मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. मी फक्त आणि फक्त समीरशीच लग्न करेन. तू कितीही बोललीस, काहीही बोललीस तरी हे शक्य होणारच नाही. तुझं आणि समीरचं लग्न हे फेल होणार. मी तुला शेवटचं सांगतो, तू समीरचा विचार डोक्यातनं काढून टाक. हा विषय इथेच बंद कर बस. ठीक आहे, विषय बंद. हा विषय बंद. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. हे बघ, तू असं मला धमकी द्यायची नाही सा. पप्पा तुम्ही ना, तुम्ही माझे वैरी आहात. अगं राजसी बास. श्रेयू बघ, माझ्या वजिराने घेरलं तुझ्या राजाला. अगं भान ठेव जरा. हे असं बोलतात का वडिलांची? आणि मला सांग, काय चुकीचं बोलले का ते? अरे ते तुझ्या घरच्यांबद्दल. ते माझ्या घराबद्दल कधीही वाईट बोलू शकत नाहीत. राजसी, तुझ्या आणि माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये अंतर आहे. हे सत्य फक्त त्यांनी बोलून दाखवलं तर तुला एवढं वाईट कशाला वाटायला पाहिजे? तुझ्यासाठी त्यांना तोला मोलाचं स्थळ हवं, यात काय चुकलं त्यांचं? ते तुझ्या भल्याचा विचार करतायत आणि तू वैरी म्हणतेस त्यांना. राजसी बरोबर नाहीये. आपल्या मुलांचं कशात सुख आहे हे आई वडिलांपेक्षा कोणाला जास्त कळणार आहे का? हे बघ, मी माझ्या डिसिजनवर फर्म आहे आणि त्यांना माझं ऐकावंच लागेल. त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. तुम्हाला माझं सुख बघायचंय ना पप्पा, तर माझं लग्न तुम्ही समीरशी लावून. तुझ्या सुखाचा विचार करतायत म्हणूनच या लग्नाला नकार देतायत हे समजून का घेत नाहीयेस तू? राजसी, यार हट्ट सोडून दे. आपण लहान नाही होत आता. ते जे काही सांगतायत ते ऐक. आता तुला वाईट वाटेल, पण आयुष्यभर आभार मानशील त्यांचे.
त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या अनुभवाचा असा अनादर करू नकोस प्लीज. राजश्री, समीर, खरंच संस्कारी आणि समजूतदार मुलगा आहेस तू. एव्हाना चेकमेट झाला असेल. असा चेकमेट. ए आजी, चिटिंग आहे, असं नाही होऊ शकत. माझी चाल भल्या भल्याना चकवा देते आणि माझी ही चाल अगदी अचूक आहे. वहिनी वहिनी, बाजू बाजू बाजू. बाबा खाऊन घ्या. काय हो, किती वेळा हे पत्र वाचणार? कविता, मन भरून आलंय ग. माझ्या नचिकेतने ना जिद्दीनं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय, कौतुक वाटतंय. इतकी वर्ष प्रचंड मेहनत करतोय तो आणि त्याचं यश त्याला आज मिळालंय. बाबा, मला आता बॅटरीवर उडणारं विमान हवंय. अरे हा, तुला तर पायलट व्हायचंय ना. निकया, तू सारखं क्रिकेट किट हवंय. हा ओके. अर्पिता, तू सारखी सायकल हवी आहे आणि तुझ्याकडे ते मोठे मोठे जाडी जाडी पुस्तक आहेत ना, ती पण हवी आहेत. एवढी मोठी लिस्ट ऐकून गरगराला झालं मला. गौरी, अगं अजून मोठी लिस्ट वाढव तुझी. तू आता जे काही मागणार ना, A to Z सगळं तुला बाबा देणार आहे. अगं माझी तर स्पेशल लिस्ट सांगणार आहे मी बाबाकडे. काय काय सांगू तुला. हे बघ, साडी मागणार आहे, मेकअप मागणार आहे. एवढा महागडा ड्रेस घेणार आहेस? पैसे आहेत का तुझ्याकडे? आई, बाबा, नका ना भांडू. नको मला प्रिन्सेसचा ड्रेस. देवा, माझ्या कुटुंबात कायम असाच आनंद असू दे. या आनंदाला कधीच कोणाची नजर लागू देऊ नकोस. हाय.